उद्या विजयाचा गुलाल उधळणार असा दावा अमरावती लोकसभेचे मवियाचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी केलाय। तर नवनीत राणा यांच्या विजयाचे लागलेले बॅनर हे मनाला शांती लाभावी या करतायत असा टोलाही वानखडे यांनी लगावलाय। या संदर्भात बळवंत वानखडे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल रोजी मतदान झाले आणि तब्बल 37 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जे आहे ते उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आहे। तो काय सांगणार? 37 दिवसानंतर अखेर उद्या मतमोजणीची प्रतीक्षा आहे, धाकधूक वाढली असेल। ज्या ज्या लोकांनी आपल्यासाठी काम केलं, मग कार्यकर्ते असतील, नेते असतील, सामान्य जनता असतील, त्या सर्वांनी आपल्यासाठी प्रचंड काम केलं निवडणुकीत। आणि म्हणून त्यांची उत्सुकता होती की आपल्याला जे 4 तारखेला निकाल लागणार आहे त्या निकालाची प्रत्येकाला उत्सुकता होती। उद्या ती उत्सुकता संपणार आहे आणि त्यांचा जो आत्मविश्वास होता लोकांचा, तो त्या आत्मविश्वासावर माझा आत्मविश्वास सुद्धा वाढला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी निश्चितच निवडून येणार। तो आपण जर पाहिलं तर उद्या खऱ्या अर्थाने मतमोजणी होणार। त्यापूर्वीच अमरावतीच्या राजकमल चौकात नवनीत राणांच्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणांचा विजय झाला असा दावा केला आणि त्यांचे बॅनर सुद्धा लावले। तर बॅनरबाजी हा नुसतं देखावा किंवा की मनाला शांती लाभावी उद्यापर्यंत यासाठी कदाचित तो प्रयोग असेल। त्यांनी स्वतःची समजूत घालण्यासाठी हे बॅनर लावले असतील, पण मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, विजय हा आपलाच आहे आणि उद्या गुलाल हा आपलाच होणार आहे। तर उद्याच्या निकालाकडे जे आहे ते अमरावती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।